कशी सुरुवात करू आता? ऍक्च्युली हा सेशन मी याकरता बनवतोय, मला नाही वाटत होतं की मी सेशन बनवावा. खूप स्वतःला कंट्रोल केलं, पण या 2-3 दिवसापासून यूट्यूबवर तुम्ही बघा, या रिलेटेड एवढे व्हिडिओ अपलोड होत आहे, एवढे व्हिडिओ अपलोड होत आहे, ज्याचा मला तरी पर्सनली वाटत नाही की काही उपयोग आहे. असू शकतं, नसू पण शकतं, नसू शकण्याची पण प्रोबॅबिलिटी तेवढीच आहे जेवढी असू शकण्याची आहे. कारण की मॅथमॅटिक्सचा टीचर असल्यामुळे मी प्रोबॅबिलिटीच्या हिशोबाने प्रत्येक डिसिजन बघण्याची सवय आहे. का मी असं सांगतोय? 1 by 1 स्टेप बाय स्टेप जेवढे तुमचे सगळे डाऊट आहे ते सगळे कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी खरं सांगतो, या वाल्या इश्यूवर मला हसता पण येत नाही, रडता पण येत नाहीये, कीव पण येत नाहीये, दया पण येत नाहीये, राग पण येतोय आणि असं वाटतं नको जाऊन दे. पण काय करणार, शेवटी मला व्हिडिओ बनवावा लागलाच, कारणच तसं आहे. बघूया. आपली एक्झाम 25 ऑगस्टची राज्यसेवाची तय आहे. त्याचे हॉल तिकीट येणार आहे. काही जण सांगताय, काही जण सांगताय नाही, अमुक 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 एवढे रिझन आहे, त्यामुळे ही एक्झाम 100% पुढे जाणार. काही जण सिद्ध करून दाखवतात. केपीएससी कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम पुढे गेली, सीएकची एक्झामची डेट पुढे गेली, त्यांनी हलवल्या. 25 ऑगस्टला तर IBPS ची एक्झाम आहे. हे कुठे गेलं बघा. 24 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट 2 दिवशी UGC नेटची एक्झाम आहे. मग आपली मध्येच 25 ला कशी होणार? म्हणून एक्झाम 25 ऑगस्टला होणार नाही. मी पहिले मार्केटमध्ये काय चालू ते दाखवतो, सांगतो, मग माझं काय वैयक्तिक मत आहे ते सांगतो. आपली कंबाईनची एक्झाम जी होणार होती 16 जून 2024 ला, ज्याचे फॉर्म निघणार होते मार्च महिन्यामध्ये, आज ऑगस्टचा महिना पण संपत चालला आहे, अजून तर फॉर्मच नाही. फॉरगेट अबाउट एक्झाम डेट. सर 10 सप्टेंबर पासून आचारसंहिता चालू होणार आहे. ऑक्टोबर मध्ये विधानसभा इलेक्शन महिना आहे. त्यानंतर लगेच नोव्हेंबर मध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजेच या स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन आहे, ते होणार आहे. 762 वॅकेन्सी येणार होत्या आपल्या या कंबाईनच्या संयुक्त एक्झाम मध्ये. मागच्या वर्षी लगभग 8000च्या जवळपास होत्या, त्याच्या 10% पण वॅकेन्सी नाहीये. आणि अजून काही जणांचं मागणी पत्र येणार आहे. काही डिपार्टमेंटनी मागणी पत्र सुद्धा दिले नाही. 3 महिन्यापूर्वीची जर तुम्ही व्हिडिओ बघितले असणार, त्याच्यात सांगत होते की बाबा अजून मागणी पत्र आलं नव्हतं म्हणून एक्झामची डेट आली नाही, हॉल तिकीट आले नाही, आपलं एक्झाम फॉर्म आले नाही. आता RTI नुसार तर कळून गेलं की मागणी पत्र आलंय काही जणांचे, त्यामुळे 762 वेकन्सीचा आकडा कळाला. आता ते काही जण म्हणताय की फक्त अमुक अमुक काही डिपार्टमेंटनीच दिलं, बाकीचे डिपार्टमेंटने दिलं नाही. 100% कोणीच काही म्हणत नाही. सगळे तुक्का लावतात. 50% हे, 50% ते, 60% हे, 40% ते. सर मग अजून वॅकेन्सी वाढणार आहे म्हणून सर एक्झाम पुढे जात आहे. सर SSC CGL ने तर त्यांची 9 ते 26 सप्टेंबर मध्ये एक्झाम डेट डिक्लेअर केलेली आहे. आपला काय गोंधळ आहे मग संयुक्त एक्झामचा? सर तुम्ही खरं काय ते सांगून द्या. मी तुम्हाला खरं सांगू का, मला एवढा राग येतो ना काही गोष्टी. मी बघा, तुम्ही नॉर्मली माझे युट्यूबवर व्हिडिओ बघत असणार, नॉर्मली तुम्ही बॅच मध्ये मला बघत असणार, 6 ते 7 वर्षापासून तुम्ही मला बघताय. कधी मला चिडताना, कधी रागवताना बघितलंय? नेव्हर. माझं ते कॅरेक्टरच नाही चिडण्याचं, मला येतच नाही चिडणं. मी प्रत्येक गोष्टी इझी घेतो. समोरच्याचं राईट आहे, अनेकांत वाद आहे,
समोरच्याचा पण एक बघण्याचा दृष्टिकोन अँगल असू शकतो, त्याला राईट आहे, डेमोक्रेसी आहे. पण 3-4 दिवसापासून तुम्ही बघा, एवढा गदा, मी थंबनेल पण टाकलाय, गदा रोळ माजून ठेवलाय. हा येतो तो त्याचं बोलणार, तो येतो तो त्याचं बोलणार. 1-1 तासापर्यंत व्हिडिओ चालतात, 1-1 तासापर्यंत लाईव्ह मध्ये मुलं बघतात आणि बडबड नुसती, आम्ही मोर्चा काढू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. मान्य, खूप संघटना हेल्प करताय, मान्य, खूप मुलं, खूप टीचर, सगळं काही त्यांच्या त्यांच्या परीने सगळं काही करण्याचा प्रयत्न करताय. अरे पण ते 1 तास चालले आणि शेवटी काय होतं माहिती का, एवढं सगळं बडबड करणार आणि मग शेवटी एकदमच सांगून देणार, मग आमची बॅचेस येत आहे, ही बॅच घ्या, ती बॅच घ्या. कधी जिंदगीत बघितलंय की पीडब्ल्यू प्लॅटफॉर्मवर कोणी बॅच बद्दल सांगितलं? हा, डिस्काउंटचं काही असतं, कुपन कोड ते सांगतो, पण कोणत्याही एवढ्या रोजचे 10 व्हिडिओ अपलोड होतात, कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्ही सांगितलेलं की ही बॅच घ्या ती बॅच घ्या? नेवर. मार्केटिंग का करायची? जर मार्केटिंगच करायची तर मग हा विषय आणता कशाला? आणि जेव्हा हा विषय आणता तेव्हा मार्केटिंग कशाला करता? एक अँगल आतापर्यंत दाखवला. दुसरा अँगल आता बघा. मी खरं सांगू का तुम्हाला, जर मी ऍज अ स्टुडंट असलो असतो ना तुमच्या जागी, ठीक आहे, मला एक तर मनातल्या मनात मी हसलो असतो, आणि मार्केटमध्ये जेव्हा मी बघतो, लायब्ररीमध्ये जेव्हा मी बघतो, रस्त्यावर जेव्हा मी बघतो, चहाच्या टपरीवर जेव्हा मी बघतो, एमपीएससीचे विद्यार्थी जिथे असतात त्यांच्यामध्ये अशा चर्चा चाललेल्या असतात, समजून घ्या मस्त चालू एकदम. कारण की या चर्चामध्ये त्यांचं एक तर माइंडसेट स्टेबल नाहीये. आणि तुम्हाला खरं सांगू, जर तुमचं माइंडसेट स्टेबल आहे का नाही, परीक्षेच्या दृष्टीने बरोबर आहे का नाही, हे जाणण्याची एक साधा उपाय बघा, साधा. असं कोणी आहे का आता लाईव्ह मध्ये मला कमेंट करून सांगा की कधी एक्झाम होणार आहे सर? एका मास्तराने एक व्हिडिओ टाकला, जाऊन लगेच बघितला, पेपरमध्ये काय न्यूज आली जाऊन लगेच बघितली. असं जेव्हा बघण्याची जेव्हा तुम्हाला असं उत्कंठा, काय म्हणतात त्याला, ते हुरूप येतो, पहिले जाऊन बघू, समजून घ्यायचं तुम्ही स्टेबल नाहीये. आणि जो खरंच स्टेबल आहे ना, तो ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. काही जणांचं हे पण म्हणणं असू शकतं, सर मग याच्यात चुकीचं काय? आमच्यापर्यंत ते अपडेट पोहोचतंय, इन्फॉर्मेशन पोहोचतंय. बघा, आम्ही पण इन्फॉर्मेशन पोहोचवल्या, पण केव्हा? जेव्हा ऍक्च्युली आयोगाने नोटिफिकेशन जाहीर केलं तेव्हा. नोटिफिकेशन आले, आता एक्झाम होणार आहे 25 जूनला, एक्झाम पुढे ढकलली आहे, ही वाली एक्झाम पुढे ढकलली आहे. GR जेव्हा काढतो एमपीएससी नोटिफिकेशन तेव्हा. तुम्ही विचार करा ना, तुम्ही किती वेळ वाया घालवताय. मला काही, बघा, मी जास्त मोठा व्हिडिओ घेणार नाहीये, आणि हा व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण फक्त एकच आहे की मला कळतंय की तुमचा याच्यात खूप टाइमपास होतोय. हे बघा, ह्या व्हिडिओ नंतर खूप जण म्हणणार, खूप जण खाली कमेंट टाकणार की सर तुम्हाला काय कळतं, आमचं आहे. मान्य आहे ना, मी, तुम्ही पुण्यामध्ये राहतात, औरंगाबादमध्ये राहतात, घराबाहेर राहतात, तुमचं मेसचा खर्च, तुमच्या जेवणाचा खर्च, तुमच्या राहण्याचा खर्च, वय तुमचं वाढतं आहे, तुमचं सगळं सोशल इश्यू आहे, कल्चरल इश्यू आहे, इकॉनॉमिक इश्यू आहे. पण तुम्ही विचार करा ना, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही अभ्यासाला किती कमी कॉन्सन्ट्रेट करताय. आणि या माइंडसेट मुळे तुम्ही मला एक गोष्ट सांगा, या माइंडसेटच्या आधारे तुम्ही खरं एक्झाम सपोज झाली तर त्या माइंडसेटने अभ्यास करू शकणार आहे, एक्झाम देऊ शकणार आहे, मन लागणार आहे, तुमचं माइंड स्टेबल राहणार आहे? कसं काय विचार करता तुम्ही? मी जास्त काही बोलत नाही, थांबतो इथे. ज्यांना जे लिहायचं ते लिहा. मी या व्यक्ती म्हणजे मी असा विचार करतोय, आणि मला असं वाटतं, प्लीज कृपया करून कोणाला व्हॉट्सअप करू नका, मला पण व्हॉट्सअप करू नका, कॉल करू नका. सर तुम्हाला काय वाटतं, आजपर्यंत तुमचे प्रेडिक्शन ठीक झाले? मी म्हणतो ना, खूप 100% मधून, म्हणजे 100% मधून 95% वेळेस प्रेडिक्शन बरोबर ठरलं. यावेळेसही ठरू शकतं. मलाही वाटतं एक्झाम पुढे जावी, अभ्यास तेवढा तुमचा चांगला होईल. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ना, की आता तशी परिस्थिती नाहीये ना. हा, तुम्हाला कळतं तुम्ही किती टाइमपास करताय. ठीक आहे, तर थांबूया इथे. काही जरी वाटत असेल, ते माझं वैयक्तिक मत आहे. याबद्दल जर कोणाला काही आक्षेप असेल ते बिनधास्त सांगू शकतात. ठीक आहे, बाय.